ही व्हिडिओ सावंतवाडी ते तिरुपती बालाजी व पद्मावती मंदिराची आहे, जे की आम्ही दिवाळीमध्ये 2025मध्ये टूर प्लॅन अरेंज केलं होतं. सावंतवाडीतून सकाळी 7:15 वाजताची आम्ही एस.टी. पकडली व 10:15 वाजता आम्ही 3 तासात बेळगाव या ठिकाणी पोहोचलो. सकाळी 10:15ला आम्ही बेळगाव रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि तिथे आम्ही नाश्ता केला. त्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनला येऊन बसलो, जे की आमची ट्रेन दुपारी 3:30 वाजता होती, हरिप्रिया एक्सप्रेस. त्यानंतर आम्ही डी-मार्ट या ठिकाणी आलो, तिथे थोडीशी शॉपिंग केली आणि मग आम्ही 3:45च्या दरम्यान गाडीमध्ये बसलो. ट्रेनमध्ये रात्री 9 वाजता आम्ही जेवण केलं व दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता ट्रेन रेणुगुंटा रेल्वे स्टेशनला पोहोचली. तिथे उतरल्यानंतर आम्ही ही AC बस केली, ज्याची तिकीट होती ₹150 प्रति व्यक्ती. रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आम्ही सकाळी चहा नाश्ता केला व तिथूनच बस पकडली आणि त्या बसने आम्ही हे आता तिरुपती तिरुमालाला येऊन पोहोचलो आहे वरती. हा तिरुपती तिरुमाला मंदिरच्या आसपासचा परिसर आहे. संपूर्ण ठिकाणी तुम्हाला स्वच्छता दिसेल. हे तिरुपती मंदिर ट्रस्टच्या रूम आहे, जे की आपल्याला ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने बुक करायचे असतात. ते आपण CRO ऑफिसमध्ये जाऊन आपण ऑफलाईन पद्धतीने बुक करणार आहे. फायनली आपण आता डेपोमध्ये आलो आहोत. इथे जवळच आपलं CRO ऑफिस आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती. सर्वात प्रथम आपण CRO ऑफिसला जाणार आहेत आणि तिथे ऑफलाईन पद्धतीने लाईन लावून आपण रूम बुक करणार आहोत. पाहूया रूमसाठी किती वेळ लागतो. त्याचप्रमाणे CRO ऑफिसजवळच रेल्वे रिझर्वेशन काउंटरसुद्धा आहे, जे की तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक करू शकता. सर्वात प्रथम आम्ही आता CRO ऑफिसमध्ये जाऊन रूम बुक करणार आहेत. इथे मार्गदर्शन तक्ता आहे, या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. रूमसाठी आम्हाला 900 नंबर वेटिंग होत्या, जो की आम्ही 10 वाजता आतमध्ये विंडोवरती हा कुपन घेतलं होतं आणि ते आम्हाला जवळजवळ 3:30 वाजता मोबाईलवरती मेसेज आला की तुम्हाला रूम अलॉट झाले आहेत, जे की आम्ही 10 वाजता रूमसाठी अप्लाय केलं होतं. अशा पद्धतीने ऑनलाईन VIP दर्शनाचा पास बुक करावा लागतो, जे की आधी बुक करावा लागतो 2 ते 3 महिने. हे ₹300 प्रति व्यक्ती असते. रूम अलॉट होईपर्यंत आम्ही इथे हा प्रसाद खाल्ला. त्यानंतर आम्ही इथे वेटिंग रूममध्ये थांबलो होतो, जे की इथे समोर डिस्प्लेवरती स्क्रीनवरती आपला रूम अलॉट नंबर होईल किंवा मोबाईलवरती मेसेज येईल. त्यानंतर आपल्याला रूम घेण्यासाठी जायचं आहे. तोपर्यंत आम्ही इथे केस काढण्यासाठी गेलो, कारण तिथे आम्हाला 3 ते 4 तास लागला. तिरुपतीवरून तिरुमालाला येण्यासाठी व जाण्यासाठी हा फेअर चार्ट आहे व त्याच पद्धतीने साईट सीइंगचे फेअर चार्ट आहेत. हे साईट सीइंग लोकेशन आहे. त्याचप्रमाणे इथे कोणते कपडे परिधान करावे यासाठीचा चार्ट आहे. दुपारी 3:30 वाजता आम्हाला रूम अलोकेटेडचा मेसेज आला. त्यानंतर आम्ही ऑनलाईन पद्धतीने रूम लोकेशन व ॲड्रेस काढला तिथला व तिथे जाऊन पेमेंट करून रजिस्ट्रेशन करून आम्ही तिथे चावी घेतली व आम्हाला रूम त्यांच्यानी 24 आवर्ससाठी रूम अलॉट केलं. त्यानंतर आम्ही संध्याकाळी वराहस्वामीच्या दर्शनासाठी आलो. त्यानंतर रात्री आम्ही 9 वाजता रूमवर आलो. रूमवर पोहोचल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता आम्ही दर्शनासाठी जाणार आहे, जे की आम्हाला 20 ते 22 तास लागू शकतात दर्शनाच्या लाईनला. हे इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, इथे तुम्ही शॉपिंग करू शकता. त्यानंतर आम्ही ते फोटो काढले. आता आपण भेटू पार्ट 2 या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हा व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.